नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. मी रोशन पवार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला सर करण्याकरता. चला तर मग जाऊयात. सुधागडासाठी रेल्वेने येत असाल तर नागोठणे हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. जर तुम्ही गाडीने किंवा बाईकने येत असाल तर सुधागड हा किल्ला मुंबईपासून 121 किलोमीटर तर पुण्यापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण दर्या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. जिथे ही शाळा दिसते तिच्या साईडलाच एक पार्किंग लॉट आहे. तर त्या पार्किंगच्या इथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आणि आता आपण इथे तुम्ही पाहू शकता एक असा बेडा आहे यायला. या बेड्याच्या इथूनच आतमधून गावामधून या ट्रेकला सुरुवात होते. चला तर मग जाऊयात. पाचापूरला आल्यानंतर काही किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण सुधागडाखाली असलेल्या दर्या या गावात येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख 3 वाटा आहेत. या 3 वाटांपैकी आपण जी दर्या गावातून जी वाट जाते त्या वाटेने आपण गड सर करत आहोत. तसेच आपण या गावामधून जशी एंट्री केली एक वेगळीच वाईब झाली, म्हणजे एक खेडेगावात आल्याची. कारण इथली जी घरं आहेत ते एकदम प्रॉपर कुडाची, त्यानंतर कौलारू घरं आहेत. तर खरंच खूप एकदम भारी वाटलं. चौदाशे 36 या कालावधीत हा किल्ला बेहमनी सुलतान याच्या ताब्यात होता. पुढे 1657 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून सुधागड ठेवले. तर एकंदरीत तुम्ही पाहिलेत असाल 5 इथे असे स्तंभ आहेत. पण ॲक्च्युली हे कसले ते आपल्याला काही माहिती नाही आहे. परंतु मी ज्या ठिकाणी गेलो आहे, जिथे हे विरगळी असतात, विरगळी हा प्रकार जिथे असतो त्याच ठिकाणी हे असे स्तंभ पाहायला मिळतात. तर ॲक्च्युली म्हणजे माझा अंदाज तर हेच आहे की ह्या कोणत्या तरी विरगळीत, आणि 5 असल्याकारण हे कोणत्या तरी 5 महापुरुषांच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या हे स्तंभ आहेत. तर जाऊयात आता आपल्या पुढच्या ट्रेकला. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 2030 फूट इतकी उंच आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता त्या विरगळीच्या इथून जवळजवळ 15 मिनिटाचा जो ट्रेक आहे तो करून मी वरती आल्याच्यानंतर माझ्या मागे ह्या गडाचा एकदम थरारक पॉईंट आपल्याला लागतो, ती म्हणजे ही शिडी. तर आता आपण ही शिडी चढण्याचा प्रयत्न करूयात. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि गडाचे नाव सुधागड ठेवण्यात आले. तर मित्रांनो, ही जी शिडी होती त्या शिडीच्या मधल्या पॅचला आल्याच्यानंतर ही शिडी पूर्ण जी आहे ती हलायला लागलेली आहे. आणि तुम्ही खाली पाहू शकता डायरेक्ट दरी आहे. तर मी तुम्हाला एकच सांगेल की या पॉईंटला जर तुम्ही इथे आलात तर इथून जेवढं होईल तेवढं शिडी पटापट चढून जाण्याचा प्रयत्न करा. कारण इथे जर मस्ती केली तर इथून अपघात घडायचा खूप मोठा चान्स आहे. चला तर मग. सुधागड किल्ल्याच्या परिसरात आपल्याला प्रामुख्याने साग, खैर व तसेच बाभळीची झाडं पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण जवळजवळ एक 45 मिनटाचा ट्रेक केल्याच्यानंतर हा मागे तुम्ही पाहू शकता माझ्या चिखलती बुरुज आहे. या गडाचा जो पहिला बुरुज आहे, या पहिल्या बुरुजाच्या इथे आपण येऊन पोचलेलो आहोत. तर आता इथे छोटासा एक आपण ब्रेक घेणार आहोत, कारण कंटिन्यू 45 मिनटं आपण चालत होतो.
इथे थोडा ब्रेक घेणार आहोत, त्यानंतर मग ह्या बुरुजावरती जाणार आहोत. 1950मध्ये पेशव्यांच्या विलगीकरणानंतर या किल्ल्यावरील लक्ष कमी झाले. आता किल्ला हा जीर्ण अवस्थेत पाहायला मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण जिथे उभं आहोत ती चिखलती बुरुजाची पश्चिमेकडील बाजू आहे. आणि त्याच चिखलती बुरुजावरती आल्याच्या नंतर तुम्ही इकडे माझ्या इथे मागे बघू शकता. इथे असं एक चोरवाट आहे. तर या चोरवाट्याने आता आपण जाण्याचा प्रयत्न करूयात की एक्झॅक्टली ही चोरवाट जाते कुठे. पाहू शकता अशा विषारी पाल आतमध्ये आहेत. तर त्यामुळे आपण पूर्ण आतमध्ये जाणार नाहोत, परंतु इथून तुम्ही खाली पाहू शकता हा जो रस्ता दिसतोय पूर्ण बाहेर गेला ही चोरवाट आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. चिखलती बुरुजाच्या पश्चिमेस आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे किल्ले सरसगड, जे पाली या गावामध्ये आहे. तर मित्रांनो, आता आपण चिखलती बुरुजावरून किल्ले सरसगडाचं दर्शन केलेलं आहे. या गडावरून टोटल 3 गडांचं दर्शन होतं. एक म्हणजे सरसगड, दुसरा म्हणजे घनगड, तिसरा म्हणजे तैलवैला. तर हे जे 2 गड आहेत घनगड आणि तैलवैला हे पूर्वेकडील बाजूस आहे आणि हे जो सरसगड होता तो पश्चिमेकडील बाजूस आहे. तर आता सरसगड आपण पाहिलेला आहे. आता आपण चिखलती बुरुजाची जी पूर्वेकडील बाजू आहे ती पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि जे ते 2 गड आहेत घनगड आणि तैलवैला हे आपण किल्ल्याच्या वरती गेल्याच्या नंतर त्यांचं दर्शन करणार आहोत. चला तर मग जाऊयात. तर मित्रांनो, आता जिथे मी उभा आहे ती चिखलती बुरुजाची पूर्वेकडील बाजू तुम्ही पाहू शकता. इथे खूप मोठा असा बुरुज आहे, त्याच्यावरती आपला स्वराज्याचा भगवा ध्वज आहे. चला तर मग पुढच्या दिशेत जाऊया. तर मित्रांनो, या किल्ल्याचा देखील छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या किल्ल्यांची नोंद केली होती त्या नोंदीमध्ये या किल्ल्याचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे तुम्ही रायगडला पाहिलाच असाल की रायगडला सुद्धा टकमक टोक आहे, तसंच या सुधागडाला सुद्धा टकमक टोक आहे. तुम्ही पाहू शकता. ते मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण सुधागड या किल्ल्यावरती एंटर केलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर मग असं आपण आपल्या व्हिडिओचा एंड जो आहे तो टकमक टोकावरती जाऊन करणार आहोत. सो चला महादेवाचं दर्शन करूयात. अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी आनाजी दत्तो, बाळाजी रावजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी श्री छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले सुधागड या परिसरात असलेल्या परटली या गावात हत्तीच्या पायी देण्यात आले. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे ही एक वास्तू पाहू शकता. हे बघा. तर ही वास्तू जी आहे ती पूर्णपणे आता भग्न अवस्थेत आहे. म्हणजे एकंदरीत आता चौतराच उरला आहे. आणि अशी या किल्ल्यावरती खूप सारे चौतरे पाहायला मिळतात, परंतु याच्या आजूबाजूस कोणत्याही प्रकारचं फळक जे असतं म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की इथे कोणती वास्तू होती ते या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. परंतु या वास्तूच्या बाजूने येताच अंगावरती एकदम असं गुजबंस येतं, कारण या वास्तू आपल्या महाराजांच्या काळातल्या आहेत. म्हणजे 16व्या शतकातल्या वास्तू आहेत. आणि या वास्तू तेव्हाच्या काळात किती सुंदर असतील हे इथे आल्याच्यानंतर आपल्याला इमॅजिन करूनच समजतं की ॲक्च्युली या वास्तूला किती महत्त्व आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे चौतरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच. सुधागड हा किल्ला
10 एकरमध्ये पसरलेला असून या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात अनेक इमारतींचे तसेच राजा राजवाड्यांचे चौथरे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजू आलेलो. पूर्वेकडे बाजू आल्याच्या नंतर तुम्ही इथे माझ्या मागे पाहू शकता, इकडे खाली पाहू शकता, ही अशी पूर्ण तटबंदी दिसते आपल्याला. तर मला असं वाटतंय ही जी आहे हीच ती 3पैकी दुसरी वाट जी किल्ल्यावरती येते. तर आता आपण पश्चिमेकडील पण बघूयात एक वाट. तर मित्रांनो, आता आपण इथले या गडावरचं जे स्वयंभू शिवलिंग आहे ते पाहण्याकरता आलेलो. तिथे तुम्ही मागे मंदिर पाहू शकता. मी डोअर बंद होता, आता ओपन केलेला आहे आणि मी आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाते. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या दुसऱ्या बुरुजावरती येऊन पोचलेलो. पाहू शकता इथून जायला रस्ता. तर इथं आता मला खूप साऱ्या अशा वास्तू दिसत आहेत. 1 2. तर मागे पाहू शकता, ॲक्च्युली आपण बोराई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोचलेलो. परंतु मंदिराच्या इथे प्रवेश करण्यासाठी जो दरवाजा आहे त्याला लॉक लावलेला आहे. तर बाहेरूनच आपण दर्शन करणार आहोत आणि मंदिर पाहणार आहोत. मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहणार आहोत, कारण एकंदरीतच हे प्राचीन मंदिर असल्याकारण इथे आजूबाजूला प्राचीन ज्या वस्तू आहेत, वास्तू आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते आपण पाहणार आहोत. तर मी मित्रांनो तुम्हाला बोललेलोच की मंदिराच्या आजूबाजूस आपल्याला नक्की प्राचीन वस्तू पाहायला मिळणार आहेत किंवा वास्तू पाहायला मिळणार आहेत. तर मी आता तुम्हाला इथे मंदिराच्या परिसरात असलेल्या काही विरगळी आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला तर. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारे ठाणाळे लेणी हे 2200 वर्षापूर्वीचे आहेत. यावरून अनुमान निघते सुधागड देखील तितकाच जुना गड आहे. तर मित्रांनो, या सगळ्या वास्तू पाहताच मला एक अंदाज वाटतो की हा जो किल्ला आहे तो एकंदरीत 16व्या शतकाच्या पण खूप आधीचा किल्ला आहे. कारण ह्या ज्या वास्तू आहेत ज्या आता तिथे आपण पाहिल्या त्या म्हणजे 16व्या शतकातल्या तर नाही वाटत आहे, कारण 16व्या शतकातल्या ज्या समाधी वगैरे आहेत त्या जरा वेगळ्याच वाटतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलेलं की पूर्वेकडेच बाजूस 2 गडांचं दर्शन होतं, घनगड आणि तैलवेला. त्यातला तुम्ही जो समोर पाहतात तो आहे घनगड आणि त्याच्याच डाव्या हाताला तुम्ही जर वळलात तर हा जो आपल्याला दिसतो तो तैलवेला. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे ह्या 1 2 3 आणि 4 ह्या 4 वास्तू ज्या पाहत आहेत ते म्हणजे या गडावरचे दारुगोळे कोठार. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या गडावरती खूप सारे असे चौतरे पाहिलेले आहेत. त्यानंतर भग्न अवस्थेत असलेले दारुगोळे किंवा येथील जी प्रजा राहत होती त्यांची जी घरं होती भग्न अवस्थेत, म्हणजे एकंदरीत फक्त चौतरेच होते ते पाहिलेले आहेत. परंतु ते चौतरे पाहता पाहता मला इतकं घुसभंस येत होतं की मी स्वतः इमॅजिन करत होतो की ती घरं कशी असतील कशी नसतील.
तर मित्रांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही जर कोणत्या गडकिल्ल्यांवरती येत असाल तर तुम्हाला असे जर भग्न अवस्थेत कोणते चौतरे जर दिसले तर एकंदरीत तुम्ही ना येताना हा आधी इतिहास पूर्ण वाचून या. त्यानंतरच तुम्हाला समजेल की या चौतऱ्याचा मागचा उद्देश काय किंवा या चौतऱ्याचा अर्थ काय, हा चौतरा कसा म्हणजे कसला असावा, हे सगळं तुम्हाला तेव्हा इमॅजिन होईल. सो चला तर मग जाऊयात. तर मित्रांनो, फायनली हा पूर्ण जो गड आहे तो आपण सर करून झालेलो आहोत. या गडावरती आपण खूप साऱ्या ऐतिहासिक वास्तू पाहिलेल्या आहेत. त्यानंतर इथे असलेल्या जे चौतरे आहेत ते पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे खूप सारी मंदिरं होती, ते मंदिरांचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपण परतीच्या वाटेस निघत आहोत. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय शिवराय.